सुमारे 1000 ते 1100 वर्षांचा इतिहास असलेलं ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान आहे। साधारण 1760 मध्ये म्हणजे 17व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत। त्यापैकी तियातियानं येथील शंकराची पिंड मोठी होते अशी भाविक आख्यायिका सांगतात। त्यामुळे भाविक आवर्जून येथे दर्शनासाठी येत असतात। कोपिनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकराचं मंदिर नसून पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरं देखील आहेत। त्यामुळे दत्त जयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले जातात। आज महाशिवरात्र निमित्तानं मंदिरांमध्ये भाविकांची सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय। नेमकी काय आख्यायिका आहे? आज महाशिवरात्र आहे। महाशिवरात्रीनिमित्त कशा प्रकारे भक्तांची गर्दी या मंदिरामध्ये पाहायला मिळते? कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातलं प्राचीन मंदिर आहे, पेशवेकालीन मंदिर आहे। त्याला भरपूर वर्षाचा इतिहास आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातील भाविकांमध्ये हे एक लोकप्रिय असं श्रद्धास्थान आहे। आणि महाशिवरात्रीला प्रतिवर्षाप्रमाणे इथे भरपूर गर्दी होते आणि यंदाच्या वर्षी खरोखरच आपण म्हणाल तर भाविकांनी भरपूरच गर्दी केलेली आहे आणि रेकॉर्ड गर्दी झाली असं म्हणायला हरकत नाही की आम्हालाही सुद्धा आता कंट्रोल करायला म्हणजे डिफिकल्ट जातं आहे। लोकांच्या पण त्यामुळे भाविकांच्या पण संमिश्र प्रतिक्रिया येतात की त्यांना दर्शन वेळेत मिळत नाही आहे। परंतु गाभारा छोटा असल्यामुळे आणि लोकांची सकाळी 3:30 वाजल्यापासून एवढी तुफान गर्दी केलेली आहे, त्यामुळे आम्हालाही थोडंसं मॅनेज करणं किंवा जड जात आहे आणि त्यामुळे लोकांच्या थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळे एखाद्या वेळेस लोकांना दर्शन मिळण्यात थोडीफार अडचण येत असण्याची शक्यता आहे। आणि कोपिनेश्वर मंदिर हे श्रद्धा म्हणजे भाविकांचं एक श्रद्धास्थान असल्यामुळे महाशिवरात्रीला भरपूर लोक इथे येतात आणि त्याप्रमाणे आमचे महाशिवरात्रीला भरपूर कार्यक्रम हे सुद्धा असतात मंदिरात। त्याप्रमाणे सकाळची प्रातःकाळची जी पूजा 4:15ची झाली, त्याच्यानंतर आता लघुरुद्राचा कार्यक्रम चालू आहे। लघुरुद्र झाला का निश्चित काळ रात्री जेव्हा असेल तेव्हा 12:30च्या दरम्यान महादेवाची महाआरती होते आणि महापूजा होते ट्रस्टीतर्फे आणि त्याच्यानंतर या उत्सवाची सांगता होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे यावर्षी 9 तारखेला कोपिनेश्वर मंदिराची पालखी निघते महाराजांची आणि ही पालखीची नगर प्रदक्षिणा होते। त्यातसुद्धा बरेचसे भाविक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि अशा प्रकारे या 2 दिवसाचा कोपिनेश्वराचा उत्सव साजरा केला जातो।